इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 1,33,00,000 रुपये किमतीचे 858 हरवलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी जुलै 2025 पासून मोबाईल शोध विशेष पथक स्थापन करून पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना हरवलेल्या मोबाईलचा कशाप्रकारे शोध घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून वेळोवेळी आढावा घेऊ. मोबाईल शोध विशेष पथकातील हरवलेल्या मोबाईलबाबत माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन 1 जानेवारी 2026 ते 23 जुलै 2026 पर्यंत एकूण 858 मोबाईल सुमारे 1,33,89,722 रुपये किमतीचे मूळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. त्याआधी आपण दोन कार्यक्रम घेतलेले होते. 18/9/2025 आपण जो कार्यक्रम घेतला त्यात 606 मोबाईल आपण परत दिलेले होते. 8/1/2026 जो कार्यक्रम घेतला त्यात 535 मोबाईल परत दिलेले होते. आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे त्यात आपण 858 मोबाईल म्हणजे आत्तापर्यंत आपण 1,996 मोबाईल टोटल त्याची किंमत 3,48,89,000 एवढी हे मोबाईल आपण आतापर्यंत परत केलेले आहेत. पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे आयोजित कार्यक्रमात हरवलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते ते त्यांना परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले. यशाची जी गुरुकिल्ली आहे या माणसांच्याकडे आहे. यांनी त्या मोबाईलचे शोध घेतले आणि आज आपल्याला इथं बोलावून आणि आपल्याला ते देत आहेत. ही वाखण्यासारखी बाब आहे. खरंच कर्तृत्ववान आहात. चांगल्या कामाला शिस्त असावीच लागते. साहेबांनी जी नाशिक जिल्ह्याला शिस्त लावलेली आता सरांनी सांगितलं का तुम्ही आल्यापासून शिस्त लागलेली आहे. होईल थोडस जड जाईल अजून लोकांना. सरांचं काम तर निश्चितच चांगलं आहे. गोरगरिबांवर सुद्धा त्यांची नजर आहे. कोणावर अन्याय तर होणार नाही याची ते काळजी घेतात. अशा या सर्व बाबींसाठी मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, चंद्रकांत गवळी, मोनिका राऊत, किशोर काळे, मोबाईल शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, मोबाईल शोध पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, विशाल साबळे, हर्षद महाले, अमोल टर्ले, योगेश वाजे, गणेश रुमाले, सुशील देशमुख, गणेश पगार, भूषण पवार, संदीप बर्डे, घनश्याम बच्छाव, दीपक भुजबळ, जिजाज भुसारे, श्रीकांत साळवे, मंगेश्वर काकुळदे, आशा धुळे, समीर शेख, अविनाश थेटे, यश राजपूत, आरती बागुल, किरण भोर, मदन खाते, गौरव गवळी, राहुल मेहंदळे, सुनील हांडगे, सारिका काळे यांच्या अथक मेहनतीने गहाळ झालेले मोबाईल सुपूर्द करण्याची कामगिरी पार पडली. मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्थापन करण्यात आलेले मोबाईल शोध पथक यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.